तर बऱ्याच ठिकाणी वातावरण किंवा दमट उष्ण वातावरणामुळे सुद्धा आपले किंवा देव खाऱ्या पाण्यामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे जर आपले देव काळे पडत असतील आणि पूर्ण त्यावरती जर काळात म्हणजे काळं मूर्ती पूर्ण काळी झालेली असेल, तर अशा वेळेस मूर्ती स्वच्छ करण्याची, साफ करण्याची माझी घरीच अशी पद्धत आहे, जी वापरून तुम्ही सर्व देवांना एकाच गोष्टीने साफ करू शकतात. तर सगळ्यात पहिले कोणतंही सोल्युशन, कोणतंही केमिकल न घेता किंवा कोणत्याही शास्त्रशुद्ध पद्धतीने न करता मी असं सोप्या पद्धतीने, जसं आपण पितांबरी किंवा भैया पावडर वापरू शकतो, मी नेहमीच भैया पावडर किंवा पितांबरी वापरते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी वरच्यावर थोडंसं मूर्तीला पाणी लावून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी पितांबरी घेऊन छान देवांना स्वच्छ करायचं. कोणतंही केमिकल किंवा कोणतेही प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन जरी मागवलं आणि त्या गोष्टीने सुद्धा साफ करण्याचा प्रयत्न केला, तरीही तुम्हाला तितका जोर लावावाच लागतो. तर असंच घरच्या गोष्टींनी आपण अगदी 2 ते 3 मिनिटात आपण आपली देवांची मूर्ती स्वच्छ करू शकतो. तर चांदीची मूर्ती, रुपेरी किंवा चंद्री असं एक लिक्विड येतं, त्या लिक्विडने असं 2 थेंबामध्येच आपली मूर्ती अगदी चकचक चमकायला लागते. आणि त्यानंतर जे काही स्टीलची भांडी असतात, ती आपण रोजच्या आपल्या साबणीने सुद्धा स्वच्छ करू शकतो. त्यानंतर जे क्रिस्टल कासव आहे, बऱ्याच वेळा क्रिस्टल कासव स्वच्छ करायला आपल्याला काचेचं असल्यामुळे अगदी आल्हादपणे म्हणजे हळूवारपणे आपल्याला स्वच्छ करायला लागतं. तर मी हे घासणीनेच घासून घेतलं. त्यामधली जी नाणी आहे ती छान धुवून घेतली. कासवसुद्धा छान घासून व्यवस्थित करून घेतलं, कारण हे दिवसभर बाहेर असल्यामुळे धूळ वगैरे लागत असते आणि त्यावरती खूप थर जमा झालेला होता. तर चला म्हटलं असं क्लिनिंग करूया. त्याची पूजा करताना सगळ्यात अगोदर कॉईन ठेवून त्यावरती कासव ठेवून त्यावरती पाणी अभिषेक केला. त्यानंतर हळदी कुंकू आणि छान फुलं वाहून घेतले. देवांच्या मूर्ती असं स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याचं एक देवाची पूजा करताना एक गोष्ट नक्की करायची, जी की पंचामृत किंवा दुधाने छान अभिषेक करून मग देवांना स्थापन करायचं. कारण देवांनासुद्धा आपण आंघोळ घातल्यानंतर त्यांच्यासुद्धा बॉडीला म्हणजे त्रास झालेला असतो. त्यामुळे छान असं त्यांना शांत करण्यासाठी अशी पूजा करून घ्यायची. व्हिडिओ बघण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. चला भेटते, बाय.